छत्रपती संभाजीनगरसह कन्नड तालुका हा शेतकरी राजा कष्टकरी तालुका नावाने ओळखला जातो। शेवता व जवळी हे गाव शेतकऱ्याचे म्हणून ओळखले जाते। शेवता गावची कन्या पोलीस दलात पोलीसपदी निवड झाली तसेच आहे। आई वडील रोजगार धंद्यानिमित्त गावात शेती काम करतात आणि आई घरकामांमध्ये काम करते। यांनी मोलमजुरी करून आपल्या मुलांना शिकविले। हिने 12वी पर्यंतचे कन्नड येथे आसारामजी भांडवलदार विद्यालय देवगाव रंगारी केल्यानंतर तिने खाकी वर्दीसाठी अहोरात्र मेहनत करीत वर्दी घातली आहे। तसेच राहुल गायके यांनी मोठ्या कष्टाची जाणीव ठेवत आपले स्वप्न पूर्ण केले आहेत। ग्रामीण भागातील मुलं मुली पोलीस दलात पोलीसपदी तिची निवड झाली आहे। आई वडील नातेवाईक आणि सहकार्य लाभले आहेत। तिच्या या यशामुळे समाजातून तिचे व त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे। आई वडील शेती काम करतात, खूप कष्ट जिद्द मेहनत केली आहे, त्याचे फळ साई इम्पॅक्ट करिअर अकॅडमीचा खूप मोठा वाटा आहे। पोलीस विद्यार्थ्यांनी एकूण 134 विद्यार्थी आतापर्यंत सरकारी नोकरीत लागले आहेत। क्लासेस विद्यार्थी तुमचं राहुल पंढरीनाथ गायके। बरं, कुठल्या अकॅडमी सध्या तुम्ही? आम्ही साई इम्पॅक्ट अकॅडमी। ओके, कधीपासून प्रॅक्टिस करतात? आम्ही 2000 म्हणजे 21-22 पासून। कुठं सिलेक्शन झालं पोलीस भरती? आमचं अकोला जिल्हा पोलीसपदी। ओके, किती वेळेस मेहनत केली, किती वेळेस एक्झाम दिली? म्हणजे सेकंड टाइम होता, फर्स्ट टाइम एक 2 मार्कांना हुकली होती। ओके, ज्यावेळेस अकॅडमीमध्ये आले तेव्हापासून किती वेळेस प्रॅक्टिस केली तुम्ही? असं किती म्हणजे तेव्हापासून आम्हाला 2.5-3 वर्ष झाली अकॅडमीत प्रॉपर तयारी करत। ओके, सरांचं नाव का तुमच्या अकॅडमी सरांचं नाव काय? आमच्या अकॅडमी सरांचं काकरवाल सर, बापू सर आणि गायके सर। ओके, त्यांचं कशा प्रकारे गाईडन्स भेटतं तुम्हाला? एकदम योग्य प्रकारे। कशा प्रकारे ग्राउंड कशा प्रकारे घेतात ते? सरचा ग्राउंडचा विषयच नाही आहे। सर म्हणजे आम्हाला डायरेक्ट शून्यातून त्यांना डायरेक्ट म्हणजे इथपर्यंत आणून सोडलं त्यांना। ओके, ग्राउंडमध्ये आता कसं बाकी क्लासेसमध्ये कसं फक्त लेक्चर घेतात सोडून देतात वगैरे असं? सर म्हणजे बापू सर ते मराठी व्याकरण शिकवतात आणि गायके सर गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतात। म्हणजे आम्ही दुसरीकडे क्लास केलेच नाही, म्हणजे स्टार्टिंगच इथून केले आणि एंडिंग पण इथं आमची जातली। म्हणजे दुसऱ्याचं मार्गदर्शन भेटलेच नाही आम्हाला, सरांचं मार्गदर्शनमुळे एवढं सर्व। ओके, त्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता अकॅडमीला वगैरे, की मग कसं प्रकारे सिलेक्शन झाल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? आम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर मग चांगलंच वाटलं, भारी। ओके, आता बाकी विद्यार्थ्यांना काय सांगू शकता तुम्ही? बाकी तर काही नाही सांगू शकतो, थांबून घ्या आता। सर नमस्कार. नमस्कार. सर आपल्या अकॅडमीचं नाव सांगा. साई इम्पॅक्ट करिअर अकॅडमी कन्नड. ओके, आतापर्यंत किती विद्यार्थी लागले आपल्या अकॅडमीमध्ये? आतापर्यंत 134 विद्यार्थी सिलेक्शन झाले गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये, आर्मी, पोलीस, नेव्ही, एअरफोर्स या डिपार्टमेंटमध्ये. ओके, अकॅडमीच्या माध्यमातून कशा प्रकारे सिलेक्शन करता तुम्ही विद्यार्थ्यांना, कशा प्रकारे गाईडलाईन करतात? इथं आमचं सकाळी 5:15 वाजता ग्राउंड स्टार्ट होऊन जातं, 6:15पर्यंत ग्राउंड चालतं, 2 तास ग्राउंडची तयारी करतात. त्याच्यानंतर त्यांना 8:30 वाजता त्यांचे लेक्चर स्टार्ट होतात. त्यामध्ये गणित म्हणून आमच्याकडे मास्टर माइंड गायके सर आहे, मराठी किंग म्हणून आमचे बापू सर आहे, त्यातून GKचा जो सब्जेक्ट आहे आम्ही कॉमन घेतो आणि बुद्धिमत्ता पण गायके सर घेतात. अशा प्रकारे त्यांना 4 सब्जेक्टची तयारी करून घेतो आम्ही. आणि आर्मीचे स्पेशल बॅच चालते, आर्मीमध्ये पण स्पेशल जे क्वेश्चन त्यांना आर्मीचे स्पेशल येतात ते सर रिटर्नमध्ये कवर करून घेतात. आणि ग्राउंडची मी स्वतः तयारी करून घेतो. मी स्वतः पॅराशूट रेजिमेंटमध्ये PT इन्स्ट्रक्टर होतो, स्पेशल फोर्स कमांडोमध्ये होतो मी. त्यामुळे मी इथल्या ज्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा फायदा होतो. खूप साऱ्या अकॅडमी आहे इथं, अकॅडमीमधून जे स्पेशली एक्सपिरियन्सवाले इन्स्ट्रक्टर भेटतात, त्यांचा एक अनुभव विद्यार्थ्यांसाठी खूप छोट्या पॉईंटवर त्यांना फायदा होतो त्या गोष्टीचा. ओके, विद्यार्थ्यांना तुम्ही ग्राउंडवर कशा प्रकारे लेट झाल्यानंतर कशा प्रकारे पनिशमेंट देतात? विद्यार्थी कसं असतं, घरून आल्यानंतर ते काही विद्यार्थी आळशाला रूमवर झोपून राहतात. आम्ही रूमवर जाऊन त्यांना पनिशमेंट करतो आणि त्यांना ग्राउंडवर जर लेट झाले तर आम्ही ग्राउंडवर आल्यानंतर त्यांना पनिशमेंट करून त्यांच्या घरी विचारतो की विद्यार्थी लेट का बरं झाला किंवा अब्सेंट का बरं आहे, या संदर्भात त्यांच्या घरी पण आम्ही इन्क्वायरी करतो. ओके, धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुझं? वैष्णवी कल्याण पवार. कुठलं आहे आपण? राहणार शेवता, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके, कुठल्या अकॅडमीला सर तुम्ही? मी साई इम्पॅक्ट करिअर अकॅडमी. ओके, पोलीस नियुक्तीपदी झाली तुमच्याली, हां. त्यावेळेस घरच्यांना कसं वाटलं व सरांना कसं वाटलं अकॅडमीच्या माध्यमातून? घरच्यांना पण छान वाटलं आणि सरांना तर एकदम मस्त वाटलं, कारण की 2-3 वर्षाचा संघर्ष आज फायनली संपला. बरं, संघर्ष करत असताना अकॅडमीचे कशा प्रकारे योगदान भेटलं तुम्हाला? कसं कधी चांगले पण भेटले, कधी वाईट पण भेटले आणि त्याच चांगल्या वाईट गोष्टीतून बाहेर निघून आज मला यश संपादन झालं. ओके, ज्यावेळेस अकॅडमीतून तुम्ही संपादन करायचा प्रयत्न करतात, समजा निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार जे असतात, हां, त्यावेळेस सरांनी कसं गाईडलाईन्स केलं तुम्हाला? सरांनी एकदम छान गायडन्स केलं आणि कशा मलाच प्रकारे? नाही तर सगळ्या मुलींना सर चांगलंच गायडन्स करत्या.
मग कधी कधी ज्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह पण लोक आले आणि निगेटिव्ह पण लोक आले. जसं की पॉझिटिव्ह लोक तर आपण आपल्या मनावर असतं ना आपण काय घ्यायचं, आणि आपण विचार करतो की निगेटिव्ह लोक पण ते आपल्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं करूनच जातात. असं नाही का प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडते, पण त्यामागे पण काहीतरी कारण असतं. ओके. ग्राउंड किती वाजता होतं तुमचं? आमचं ग्राउंड सकाळी 5:30 चालू होतं ओके. आणि पावणे 7 वाजेपर्यंत संपतं. ओके. ग्राउंडवर आता बऱ्याच वेळेस फक्त ग्राउंडचं नाव खाली इतर गोष्टी नाही करतात. तसं नाही आहे, अकॅडमी तसं नाही, काहीच नाही. जर आपण ग्राउंडसाठी गेलो तर प्रॉपर ग्राउंड, आणि जर क्लासमध्ये आलो तर प्रॉपर अशी माहिती भेटली अकॅडमी संदर्भात की ग्राउंडला लेट झाल्यानंतर तुम्हाला पनिशमेंट पनिशमेंट मिळते भेटतीच. मग ते आपली चुकी असते ना. आणि लेट जर झाला तर घरी विचारतात. तर मुलीने वेगळं कारण दिलं तर घरी कॉल करून विचारतात सर वगैरे. विचारतात सर, विचारतात. ओके. धन्यवाद. सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव सांगा. जालिंदर तुळशीराम गायके, ओके. कुठे जॉब कर सर आपण? साई इम्पॅक्ट करिअर अकॅडमी कर्नाटक. ओके. स्वतःचा क्लासेस. हो, स्वतःचेच. ओके. कशा प्रकारे विद्यार्थ्यांना गाईडलाईन्स करता तुम्ही? अगदी ग्रामीण भागातून येणार अगदी बेसिक, म्हणजे ज्याचा बेसिकला खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे आणि त्याचं स्वप्न आहे डिफेन्स क्षेत्रामध्ये जायचं, ते पोलीस असेल किंवा आर्मी असेल, त्यांना गाईडलाईन करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. ओके. कशा प्रकारे गाईडलाईन्स करता तुम्ही? अगदी ग्रामीण भागातून विद्यार्थी ज्यावेळेस येतो त्याचं बेसिकला खूप प्रॉब्लेम्स असतात. अगदी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टीपासून आम्ही त्यांना शिकवतो. सर्व विषयासाठी आमच्याकडे स्वतंत्र शिक्षक आहे. त्यासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी हॉस्टेल आहे. त्याच्यानंतर सर स्वतः काकरवाल सर या ठिकाणी ग्राउंड करून घेतात. ते 18 वर्ष त्यांनी देशसेवा केली आणि पोलीस भरतीसाठी, आर्मी भरतीसाठी किंवा इतर सरळ सेवेसाठी आमच्याकडं सर्व विद्यार्थी ॲडमिशन घेतात. ओके. ज्यावेळेस ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचतात, आता बरेचसे अडचणी असतात, कोणाला वडील नसतात, कोणाला आई नसते, यांना तुम्ही कशा प्रकारे गाईडलाईन्स करतात? कसं फीस वगैरे कसं आहे आपल्याकडे? आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना आई आणि वडील दोन्ही पण नाही, तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही डायरेक्ट जो अनाथ आहे तर त्यांना एकदम मोफत प्रवेश देतो. आणि आमच्या अकॅडमीमध्ये जवळपास आतापर्यंत 3 विद्यार्थी असे की जे अनाथ होते आणि ते भरतीमध्ये सक्सेस झाले. त्यांच्याकडून 1 रुपयासुद्धा फी आम्ही घेतलेली नाही आहे, मोफत त्यांना ॲडमिशन दिलं. आणि ज्यांना वडिलांचा आधार नाही फक्त किंवा आईचा आधार नाही, दोन्हीपैकी एक नाही, त्यांना आम्ही 50% फीजमध्ये सवलत देतो. ओके. आपल्या अकॅडमी संदर्भात अशी माहिती मिळाली मला की आमच्या चॅनलच्या माध्यमातून की जे विद्यार्थी आई वडील नाही त्यांना तुम्ही पोलीस भरती डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही खर्च करतात, इतर गोष्टी खर्च करतात. ती गोष्ट खरी का खोटी? ज्या विद्यार्थ्यांना लगेच कोणाचा सहारा नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहतो. त्यांना आर्थिक अडचणी असो, पुस्तक असो, ग्राउंडसाठी काही किट वगैरे असो, बूट शूज वगैरे असो, त्यांना आर्थिक मदत म्हणून आमची सर्व साई इम्पॅक्ट अकॅडमीची टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. ओके. धन्यवाद. नाव सांग तुझं? सारिका वाल्मी पडवळ, ओके. कुठली? कळंकी. ओके. कळंकी ते कन्नड हा जवळपास 15 किलोमीटरचा प्रवास आहे. कसा प्रकार प्रवास करतो? इथं आम्ही इथंच राहतो आता. ओके. म्हणजे आमचं घर येतं तर आम्ही इथंच राहतो. ओके. ग्रामीण भागातून येते इकडं, हां. त्यावेळेस कसं सरांचे गायडन्स कसे भेटतात तुम्हाला अकॅडमीच्या माध्यमातून? एकदम म्हणजे ग्राउंड खूप भारी घेतात सर, आणि लेक्चर वगैरे गायके सर, बापू सर घेतात, एकदम भारी शिकवतात. मॅथ गायके सर शिकवतात, बापू सर मराठी शिकवतात. ओके. ग्राउंडवर ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस कशा प्रकारे ग्राउंड घेतलं जातं? एकदम म्हणजे जसं ग्राउंड जसं येतं का तर भरती पडल्याच्या नंतर जास्त फास्ट हे घेतात, स्प्रिंट वगैरे घेतात, जास्त हार्ड ग्राउंड घेतात, कधी सोपं घेतात, स्टॅमिनावर घेतात. ओके. प्रॅक्टिस करून घेताना काही अडचण वगैरे आल्या तर सर तुम्हाला म्हणजे असं समजून घेतात ना? हां, समजून घेतात. काही अडचण आली तर आपण डायरेक्ट सांगू शकतो, असं काही नाही की अडचण आली तर सर ऐकत नाही, असं काही नाही. मारता, ऐकून घेता, व्यवस्थित सांगता समजून. ओके. धन्यवाद. न्यूज एक्सप्रेस करता निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर.